आपण पाहत आहात विदर्भ लाथा न्यूज 24 चॅनल। अत्यंत दुःखद घटना, मनाला हादरवून टाकणारी दुर्दैवी घटना। उमेद परिवारातील आर्णी तालुक्यातील प्रभागसंघ लेखापाल आपल्या कुटुंबासोबत स्वतः, पती व 2 मुली प्रवास करत असताना त्यांची कार पुराच्या पाण्यात वाहून गेली व त्यात त्या स्वतः व त्यांच्या दोन्ही मुली याचा दुर्दैवी मृत्यू झाला। ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो व कुटुंबाला ह्या दुःखद प्रसंगातून सावरण्याची शक्ती प्रदान करो। अत्यंत दुःखद, आर्णी येथील जवळाक लोणी प्रभागाच्या प्रभागसंघ लेखापाल पुराच्या पाण्यात वाहून माधवीताई खंडारे व त्यांच्या कन्येचे झालेल्या दुर्दैवी निधनाची बातमी मनाला अत्यंत वेदना देणारी आहे। त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही। ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे असह्य दुःख सहन करण्याचे बळ देवो। भावपूर्ण श्रद्धांजली ताई। अत्यंत दुःखद बातमी, अखेर त्या तिघींचेही मृतदेह सापडले। कालचा काळरात्र सर्व काही हिरावून घेऊन गेला। दारव्हा तालुक्यातील दहेली येथील कुपटी नदीच्या पुलावर 30 जुलैच्या मध्यरात्री घडलेली ती भीषण घटना ऐकून सर्वांचेच काळीज पिळवटून गेले होते। पुराच्या प्रचंड वेगात अर्टिगा कार वाहून गेल्याने आईसह 2 निष्पाप चिमुकल्या मुली बेपत्ता झाल्या होत्या। रात्रभर आणि दिवसभर चाललेल्या अथक शोधमोहिमेनंतर आज अखेर त्या दुर्दैवी आई आणि दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह सापडले आहेत। मृतकांची नावे: माधवी खंदारे वय 42, साची खंदारे वय 17, प्राची खंदारे वय 11। आपल्या डोळ्यांदेखत आपल्या संपूर्ण कुटुंबाला पुराच्या विनाशकारी प्रवाहात वाहून जाताना पाहणाऱ्या अविनाश खंदारे यांच्या दुःखाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही। झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवणाऱ्या त्या दुर्दैवी पित्याच्या आक्रोशाने आणि शोकाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। जेव्हा शोधपथकाने आणि ग्रामस्थांनी चिखलातून व पुराच्या पात्रातून या चिमुकल्यांचे अन आईचे मृतदेह बाहेर काढले, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा अश्रूंचा बांध फुटला। निसर्गाच्या या भयंकर कोपाने एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा क्षणात सर्वनाश केला। लोणी परिसर आणि संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यावर आज शोककळा पसरली आहे। ईश्वर मृत आत्म्यांस चिरशांती देवो आणि खंडारे कुटुंबावर कोसळलेल्या या डोंगरेवरील दुःखातून सावरण्याची ताकद अविनाशजींना आणि त्यांच्या परिवाराला मिळो, हीच प्रार्थना। भावपूर्ण श्रद्धांजली। उमेद परिवार कडू भावपूर्ण श्रद्धांजली। विदर्भ लाथा न्यूज 24 चॅनल। काय म्हटलं